नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने विहिरीत बिबट्या पडल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील मुलाने संगमनेर येथे घडली आहे। सुमारे 2.5 तासांच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने वन विभागाला सुमारे 50 फूट खोल आणि पाणी असलेल्या विहिरीतून बिबट्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे। दिंडोरी तालुक्यातील मुलाने संगमनेर शिवारात वाळू सीताराम घडवजे यांच्या मालकीच्या गट क्रमांक 62 मध्ये रात्रीच्या सुमारास पक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या पडल्या असल्याचे आढळून आले आहे। विहिरीतून डरकाळीचा आवाज येत असल्याने घडवजे व शेतमजुरांनी विहिरीकडे धाव घेतली। सावधानता बाळगत सर्वजण विहिरीकडे गेले। विहिरीमध्ये डोकावले असता बिबट्या विहिरीत पडलेला दिसला। यावेळी बचावासाठी विहिरीच्या कपारीमध्ये बसलेल्या बिबट्याची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती। याबाबतची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला कळवल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील नियोजन केले। बिबट्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी विहिरीमध्ये पिंजरा सोडण्याचा निर्णय घेतला। दिंडोरी येथून विहिरीतून बिबट्या काढण्याचा पिंजरा आणण्यात आला। यावेळी दिंडोरी तालुक्याच्या वन परीक्षकचा अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाची रेस्क्यू टीम विहिरीची पाहणी केल्यानंतर वन विभागाच्या रेस्क्यू टीमने बिबट्याला बाहेर काढण्यासाठी सुमारे 50 फूट खोल असलेल्या विहिरीमध्ये पिंजरा सोडला। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने 1 तासांच्या अथक परिश्रमानंतर विहिरीत कपारीत बसलेला बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला। त्यानंतर सुखरूपपणे त्याला बाहेर काढण्यात आले। हा बिबट्या नर आणि सुमारे 4 वर्ष वयाचा असून वन विभागाने बिबट्यासह असलेल्या पिंजऱ्याची रवानगी दिंडोरी येथे करण्यात आली। बिबट्याची नाशिक येथे वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित ठिकाणी सोडले जाणार असल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले। यावेळी वनपाल ज्ञानेश्वर वाघ, वनरक्षक ज्योती झिरवाळ, योगिता गवळी, वनसेवक परशुराम भोये, वाहन चालक जयराम शिरसाट यांनी सदर बिबट्या विहिरीतून काढण्यासाठी कारवाई केली। यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सौरभ पाटोळे वणी। धन्यवाद। सोडा थोडी डायरेक्ट नका सोडू।